दिव्यांग कल्याण मंत्रालय प्रमुख प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर बुधवारी 14 मे रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले। ठाण्यातील वेगवेगळ्या विभागातून एकूण 20 ते 25 दिव्यांग बांधव या ठिकाणी या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावे, दिव्यांग व शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना रोजगार मिळालाच पाहिजे अशी मागणी यावेळी दिव्यांग बांधवांनी केली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे हे आश्वासन महाराष्ट्र शासनाने त्या सरकारने आपल्याला दिलेलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, तो अद्यापपर्यंत कोरा केला गेलेला नाही। तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। दुसरी प्रमुख मागणी आहे दिव्यांगांना 6,000 मानधन हे मिळालं पाहिजे। पेन्शन द्या, दिव्यांगांना शेतकऱ्यांची कर्जमाफी द्या आणि दिव्यांगांना रोजगार द्या, तरच हे होणार। इथून गाडी हलणार नाही, मी त्याच बसणार।